नमस्कार. आयुर्वेदाचे प्रयोजन स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः. स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि जर का प्रज्ञेचा अपराध झाला किंवा काही चुका घडल्या आणि त्यातून आजाराची उत्पत्ती झाली तर मग त्याचे उपचार करणे. त्यामुळं आयुर्वेदाने सूत्रस्थानामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या आदींच्या माध्यमातून प्रत्येक ऋतूमध्ये आपण कसं वागावं, काय खावं याच्याविषयी विशेष उहापोह करून ठेवलेला आहे. ग्रीष्म ऋतूच्या बाबतीमध्ये म्हणजे सद्यस्थितीमध्ये उन्हाळा लागलाय, सूर्याची तप्तता वाढतीये आणि ग्रीष्म ऋतूमध्ये वर्णन करत असताना त्यांनी लिहून ठेवलंय की या ऋतूमध्ये कटुरसाची म्हणजे तिखट रसाची नैसर्गिक उत्पत्ती ही निसर्गामध्ये आणि मनुष्य देहामध्ये होत असते. मग अशा ऋतूमध्ये जिथं कटुरस उत्पन्न होतोय त्या ठिकाणी आपल्या आहारामध्ये कटुरसाचं म्हणजे तिखट रसाचं प्रमाण हे जर का अत्याधिक प्रमाणामध्ये आणि उत्पत्तीसुद्धा अत्याधिक प्रमाणामध्ये उन्हाळ्याच्या कारणानं असं घडल्यास काय घडतं तर त्या ठिकाणी तृष्णा घडते, शुक्र व बल यांची हानी होते, मूर्छा म्हणजे बेशुद्धी येते, म्हणजे स्ट्रोक्स पाहायला मिळतात, शिरांचा आकुंचन पाहायला मिळतं, कंप आणि सोबतच कटी, पृष्ठ आदींच्या वेदना म्हणजे स्पाइन डिसीजेस, जॉईंट डिसीजेस म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी दुखणं किंवा पाठीच्या ठिकाणी दुखणं अशा पद्धतीच्या तक्रारी येतात. म्हणून आयुर्वेदाचा हा सल्ला की या ऋतूमध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये जिथं तिखट रस नैसर्गिकदृष्ट्या उत्पन्न होतो त्या ठिकाणी आपण आहारामध्ये मधुर रस म्हणजे सपक किंवा गोड रस वाढवावा आणि तिखट रस कमी करावा. धन्यवाद.